हॅलो. कसलं काय बया, आज उपवास आहे ना, त्यामुळे जास्त काही खाल्लंच नाही बया. तुला सांगते, सकाळी फक्त थोडी खिचडी खाल्ली, त्यासोबत थोडंसं दही खाल्लं, मग थोडी फळं खाल्ली, सफरचंद खाल्लं, मनुके खाल्ले, ड्रायफ्रूट्समध्ये काजू खाल्ले, बदाम खाल्ले, खजूर खाल्ले, खारीक खाल्ले, 3-4 केळ्या खाल्ल्या, चिप्स खाल्ले आणि वरतून ताक पिलं आणि थोडंसं तांब्याभरून दूध पण पिलं. बस बाई, एवढंच खाल्लं. उपवास आहे ना, त्यामुळे जास्त काही खाऊ पण शकत नाही ना. आणि दुपारी आहे ना, तुला सांगते, फक्त साबुदाण्याचे वडे तळणार आहे, सोबत गोड दही आहे, ताक आहे, त्यानंतर ड्रायफ्रुट्स तर आहेतच. ह्यांना येताना म्हणणार आहे चिक्की घेऊन या, मिठाई घेऊन या, थोडी फळं घेऊन या, सफरचंद, आणि ते काहीतरी नवीन फळ आले म्हणे, आवा 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 काढो काहीतरी लय भारी फळ असते म्हणे, फॉरेनचं फळ आहे, प्रोटीनयुक्त. ती थोडी फळं खाणार, चिक्की खाणार आणि चिप्स तर आहेत, चिप्स पण खाणार, ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, मनुके एवढं खाणार आणि वरतून ताक पिणार. म्हणजे कसं पोट थोडं थंड राहते ना, उपवासामुळे पित्त वाढतं, पोटात नुसतं भक्क 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 करते ना, काही खाल्लं नसल्यामुळे त्रास होतो ग. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस सांगते बाया, आपल्याला नाश्ता करायची सवय असते, पण उपवासामुळे जास्त काही खातात येणार नाहीये, त्यामुळे फक्त ग्लासभर दूध पिणार, थोडेसे ड्रायफ्रुट्स खाणार आणि 2-4 रताळे खाणार, एवढंच खाता येईल. उपवास आहे ना, संध्याकाळचा नाश्ता पण स्किप करावा लागेल ना. रात्रीच्या वेळेस आहे ना, जर हलकंच काहीतरी करीन म्हणते, थोडे साबुदाणा वडे, बटाट्याचे चिप्स, उपवासाच्या कुरडया, रताळे, परत खिचडी, बटाटे घालून वरतून साजूक तुपाची धार टाकून आणि चिक्की, ड्रायफ्रुट्स पण खाईन म्हणते. रात्रीचं आहे ना, म्हणजे कसं जरा थोडं थोडं हलकं लाईटच खाईल म्हणते. जास्त खाल्लं तर पित्त होईल ना, उपवास आहे ना एकतर आधीच. त्यानंतर सगळं आवरलं ना की यांना घेऊन मस्त कुल्फी खायला जाते बाया. 5-6 कुल्फ्या खाऊनच येते. उपवास आहे ना, जरा पोटात भग करेल ना, पित्त वाढेल ना, त्रास होईल ना झोपल्यावर, म्हणून जरा कसं आपलं प्रिकॉशन इज क्युअर दॅन बेटर दॅन क्युअर दॅन काहीतरी असते ना, ते तसलं. म्हणून 5-6 कुल्फ्या खाते, जरा पोट थंड राहील ना. म्हणजे कसं रात्री झोपल्यावर पित्ताचा त्रास व्हायला नको ना, जळजळ करायला नको ना. आणि तसं पण रात्री झोपायच्या आधी थंडगार तांब्याभर दूध पण पिणार आहे मी, म्हणजे नंतर त्रासच नको कसला. चल बाया, उपवास आहे, थकले मी, थोडा आराम करते, परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला म्हणजे फराळाच्या तयारीला पण लागायचं आहे. ओके, टाटा, बाय.